श्री राधे राधे स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4. त्यासाठी आपल्याला थोडे बेसिक पॉइंट्स लागणार आहेत, ते तुम्हाला मी याच प्रॅक्टिस सेट मध्ये कव्हर केलेले आहे. तर यापासून तुम्हाला प्रॅक्टिस सेट स्टार्ट झाला नाहीये, हे फक्त बेसिक मी तुम्हाला समजवते. तर आता इथे लक्ष द्या. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन कशाला म्हणतात आपण? इंटरसेक्शनचा सिंबल हा आहे एन. तुम्ही एन म्हणून लक्षात ठेवू शकता. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शनला आपण कशाने डिनोट करतो? तर एन ने. लक्षात ठेवा व्यवस्थित. आता बघा, इंटरसेक्शन आपण कसं काढायचं ते करण्यासाठी आपल्याला दोन सेट्सची आवश्यकता असते. जसं सेट ए. सेट ए मध्ये आपण काय घेतलंय? 2 चा टेबल घेऊन घेतलाय आणि सेट बी मध्ये पण आपण तसेच एलिमेंट्स घेऊन घेतले. मग आता बघा, इंटरसेक्शनचा अर्थ असतो कॉमन. इंटरसेक्शन म्हणजे काय तुम्ही लिहून घ्या एका बाजूला, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज राहणार नाही तुम्ही. इंटरसेक्शन म्हणजे काय? तर कॉमन एलिमेंट्स असतात, त्याला आपण इंटरसेक्शन म्हणतो. कॉमन एलिमेंट्स. आता बघा, ए आणि बी या दोघांमध्ये कॉमन काय दिसतंय तुम्हाला? 4, 8 आणि 12. अदरवाइज दुसरे कुठले पॉइंट्स कॉमन दिसतायत का? नाही. तर याचा अर्थ काय झाला? ए इंटरसेक्शन बी मध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत कॉमन? 4, 8 and 12. तर हा काय झाला आपला ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला त्यामध्ये फक्त काय बघायचंय? कॉमन एलिमेंट्स. इंटरसेक्शन म्हणजे एक लक्षात ठेवा, कॉमन एलिमेंट्स आपल्याला कुठला पण सेट दिलेला असेल त्यामधले दोन सेट मधले कॉमन एलिमेंट्स काढायचे आणि ए इंटरसेक्शन बी असं करून लिहून द्यायचं. आता तुमच्या लक्षात. आता बघा पुढचं, युनियन ऑफ टू सेट्स. आता आपल्याला युनियन म्हणजे काय ते चेक करायचंय. युनियन आपण कशाला म्हणतो? बघा, युनियन आपण यू ने डिनोट करायचा. यू हा दिसतोय तुम्हाला? यू हा युनियन आहे, म्हणजे ए युनियन बी. कळलं तुम्हाला? आता बघा, युनियन कसं काढायचं आपण? हे दोन सेट्स घेऊन घेऊ आपण. दुसरं घेण्यापेक्षा मी हेच दोन यूज केलेले आहे. यामध्ये काय करायचं आपण? सगळे नंबर्स घ्यायचे, फक्त ते रिपीट नाही झाले पाहिजे. सगळे ए मधले पण सगळे नंबर्स आणि बी मधले पण सगळे नंबर्स घ्यायचे. फक्त जर 2 ए मध्ये पण असेल बी मध्ये पण असेल तर आपण त्याला एकच वेळा लिहायचंय. बघा आता इथे 2 इथे लिहिलं 2, 4 डबल आहे तर आपण फक्त एकच वेळा लिहिलंय युनियन मध्ये. नंतर 6 वन टाइम, 8 दोन वेळा आहेत आपण एकच वेळा लिहिलंय. 10 आहे, 12 दोन टाइम आहेत आपण एकच वेळा लिहिलंय. नंतर 14, 16 आणि 20. युनियन मध्ये आपण काय केलं? ए सेट आणि बी सेट्स मधले ऑल टुगेदर एलिमेंट्स लिहिले पण रिपीट केलेले नाही, फक्त सिंगल एक वेळा लिहिलेले आहेत. कळलं तुम्हाला? आता बघा, ए युनियन बी लिहायचं कसं? आता यामध्ये तुम्हाला इंटरसेक्शन पण आणि युनियन पण दोघं कळून जातील. मी तुम्हाला याआधी पण बोलली, ज्यावेळी कॉमन पॉइंट्स असतात तर ते कसं काढायचं? कॉमन पॉइंट्स बघा तर बरं. कॉमन जेव्हा आपण दाखवतो, हे थोडं तुम्हाला दिसणार नाही खाली, इथे छोट्या याच्यात करून दाखवते मी. हा एक सेट आहे आणि हा एक सेट आहे, बरोबर? ए आणि बी. ज्यावेळी आपल्याकडे कॉमन नंबर असतात तेव्हा आपण इथे लिहित होते, हे तुम्हाला मी आधी बोललेले आहे, बरोबर? मग आता बघा, युनियनच्या वेळी काय करायचं? ए एक सेट घेतला, नंतर बी पण हा एक सेट घेतला, बरोबर? युनियनचा अर्थ काय असतो? सगळे पॉइंट्स येतात, फक्त कॉमन एक वेळा रिपीट करू नाही शकत आपण. एक नंबर डबल रिपीट नाही करू शकत, एवढीच एक कंडिशन आहे. मग आता इथे कसं करायचं? ए आणि बी लिहिलं गेलं आपल्याला. मग ए पण आणि बी, ए मध्ये पण आणि बी मध्ये पण कुठले पॉइंट्स कॉमन आहेत चेक करा बरं. याच्यामध्ये 8, 4 आणि 12, बरोबर? 4, 8, 12 हे पॉइंट्स आहेत, कॉमन आहेत. मग आता मी ते इथे दोघांमध्ये लिहून घेतलं, म्हणजे ए सेट मध्ये पण हा हिस्सा येतो एक आणि बी सेट मध्ये पण हा इतका जो पोर्शन आहे तो येतोय. म्हणून मी काय केलं? ए आणि बी दोघांमधले कॉमन पॉइंट्स इथे लिहून घेतले. आलं तुमच्या लक्षात? मग रिमेनिंग काय राहतील उरलेले? ए मध्ये बघा तर बरं, हे जर सोडले आपण तर ए मध्ये काय काय राहील? 2, 6, 10 आणि 14. इथे लिहिला 2, 6, 10, 14, बरोबर? बी मध्ये बघा, हे 3 पॉइंट जर सोडले तर काय राहील? 16 आणि 20. 16 आणि 20 मी इथे लिहून घेतला, बरोबर? मग आता लक्षात द्या तुम्ही, हे सगळे पॉइंट्सला आपण काय म्हणू शकतो? ए युनियन बी. ए युनियन बी चा अर्थ काय आहे? ए मधले पण आणि बी मधले पण पॉइंट सगळे लिहायचे, फक्त रिपीट करायचं नाही. मग बघा बरं, तेच आलं आपल्याकडे सगळं. ए युनियन बी चेक करा बरं. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 पण आहे, 10 पण आहे, 12 आहे, 14 आहे, 16 आहे आणि 20 आहे. यामध्ये रिपीट झाले का? नाही. म्हणजे फक्त आपण याला काय म्हणू शकतो? ए इंटरसेक्शन बी. का बरं? कारण हे जे आहे हे ए आहे आणि बी आहे, त्याच्यामधले हे कॉमन आहे, म्हणून ए इंटरसेक्शन बी. आणि ए युनियन बी मध्ये हे ए युनियन बी पण असणार आहे. का बरं?
कारण यामध्ये सगळे पॉईंट्स येऊन गेले, पण याच्यामध्ये आपण रिपीट केलेले नाही. म्हणजे एका फिगरमध्ये ए इंटरसेक्शन पण आलं आणि हे ए युनियन बी पण येऊन गेलेलं आहे. कळलं तुम्हाला? आता बघा डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट म्हणजे काय तुम्हाला अर्थात ते वाचतानाच कळतंय. जॉईंट म्हणजे काय, सेम टू सेम जोडून आलेले, बरोबर. डिसजॉइंट म्हणजे काय, पूर्णतः वेगळे. डिसजॉइंट म्हणजे पूर्ण वेगळे पॉइंट. कळलं तुम्हाला? आता बघा ए मध्ये काय पॉइंट आहे 1 2 3, बी मध्ये काय 5 6 7. मी या दोघांमध्ये आहे का काही कॉमन नाही, पूर्ण वेगळे ते. मग आता ते लिहायचं कसं, हा एक सेट आहे ए आणि हा एक सेट आहे बी. मग ए मध्ये काय लिहायचे पॉइंट 1 2 3 आपण लिहून घेतले, बी मध्ये काय लिहून घेतलं 5 6 7. यामध्ये कॉमन नाहीये म्हणून आपण असं व्हेन डायग्राम बनवू शकत नाही. ज्यावेळी पॉइंट कॉमन असतात त्याच वेळेस आपण अशी व्हेन डायग्राम बनवू शकतो. जर पॉइंट वेगळे असतील पूर्णतः तर आपण हे सेट्स पण पूर्ण वेगळे ड्रॉ करायचे. कळलं तुमच्या आलं लक्षात? हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे, ते झाल्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करू. तोपर्यंत लिहून घ्या व्यवस्थित. आता बघा लास्ट पॉइंट काय आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. आपल्याला आता ओळखायचे नंबर ऑफ एलिमेंट्स कसं बघायचं सेट्स मधले. तर बघा आता एक सेट आहे ए मध्ये काय काय दिलं आपल्याला, ए बी सी डी. जर तुम्हाला असं विचारलं की नंबर ऑफ सेट ए इज इक्वल टू, म्हणजे सेट ए मध्ये नंबर्स किती आहेत, तर काय करायचं, त्यांना काउंट करायचं. बघा आता 1 2 3 4 म्हणजे नंबर ऑफ सेट ए चे एलिमेंट्स किती झाले 4. आता नंबर ऑफ सेट बी चे एलिमेंट्स विचारले आपल्याला, तर कसं करायचं 1 2 3 4 5 म्हणजे हे किती आलं आन्सर 5. सिंपल होतं एकदम. आता बघा ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आता हा फॉर्म्युला बरोबर आहे का आपण हे चेक करू सम सॉल्व करून. बघा आता याचा अर्थ काय झाला, ए युनियन बी जे आहे ते काय आहे, ए नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी याच्यामधूनच आपण मायनस केला ए इंटरसेक्शन बी, तर त्याचा इक्वल येतो ए युनियन बी च्या इक्वल. म्हणजे हे इकडची जी साइड आहे ती इक्वल असते. कोणाच्या इक्वल असते, ए युनियन बी च्या इक्वल असते. तर आता आपण हे सॉल्व करून घेऊ. बरं आधी काय करायला लागेल आपल्याला, ए युनियन बी आपण काढून घेऊ. मी थोडं या साईडला लिहिते म्हणजे तुम्हाला इथे सगळं व्यवस्थित दिसेल. आता बघा ए युनियन बी, ए युनियन बी चा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं होतं आधी, ए युनियन बी म्हणजे काय, दोघांमधले सगळे पॉइंट्स लिहायचे, फक्त एक पण रिपीट झाला नाही पाहिजे. मग आता बघा बरं, ए बी सी डी नंतर लास्टला काय एस एम आय एल ई स्माइल असं गेलं होतं. आता बघा ए युनियन बी किती आला, आता हे नंबर ऑफ ए युनियन बी आपल्याला काढायचं, ते मोजून घ्यावं लागेल आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे नंबर ऑफ ए युनियन बी किती आला आपल्याकडे 9. मग आता इथे लिहून घेते मी, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 9. आलं तुमच्या लक्षात? आता आपण ए इंटरसेक्शन बी काढून घेऊ. ए इंटरसेक्शन बी. आता ए इंटरसेक्शन बी मध्ये काय म्हटले होते मी तुम्हाला याआधी, या दोघांमधले काय काढायचे आपल्याला, जे कॉमन आहे, कॉमन म्हणजे सेम टू सेम आहेत ते आपण यामध्ये लिहून घेऊ. बघा तर बरं आता सेम काय दिसते तुम्हाला, ए याच्यामध्ये नाहीये, बी पण यामध्ये नाहीये, सी पण नाहीये आणि डी पण नाहीये. आणि या खालचे पॉइंट वर आहे का ए मध्ये, नाहीये. म्हणजे कुठलाच पॉइंट कॉमन नाहीये. मग आता लिहायचं कसं, हे कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण सोडून देऊ म्हणजे हे काय एम्प्टी सेट आहे हा. मग आता इथे कसं लिहिणार, ए इंटरसेक्शन बी काय आहे 0, बरोबर ना, इंटरसेक्शन बी काय आहे 0 आहे. मग आता बघा कसं करायचं, ए युनियन बी इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे, ए युनियन बी तर 9 आहे. ही आपली पहिली कंडिशन झाली, बरोबर. ए युनियन बी किती आपल्याकडे 9. मग आता काय करायचं आपण, हा जो फॉर्म्युला इतका आहे इथून इथपर्यंत रिमेनिंग तो आपण नोट डाऊन करून घेऊ आधी. बघा आता नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता यामध्ये काय करायचं, फक्त व्हॅल्यू टाकून घेऊ. बघा बरं आता नंबर ऑफ ए काय आपल्याकडे 4 प्लस नंबर ऑफ बी काय 5, त्याच्यातून मायनस करायचंय. काय मायनस करायचंय आपल्याला, ए इंटरसेक्शन बी. मग आता ए इंटरसेक्शन बी आहे का आपल्याकडे, काही नाहीये म्हणजे आपण त्याला काय घेतलं 0. आता इथे काय लिहिलं आपण 0. 4 प्लस 5 किती झाला 9. 9 मायनस 0 किती होतं बरं सांगा, इथे दिसणार नाही म्हणून मी इथे काय लिहून दिलं 9.
9 मायनस 0 काय झाला 9. हा सेकंड कंडिशन. बघा बरं मग आता आधी काय होतं आपल्याकडे ए युनियन बी किती होतं आपल्याकडे 9. म्हणजे बघा 9. समजा इथे आपण काय घेतला 9, तर हे पूर्ण आपण सॉल्व्ह केल्यावर आन्सर काय आलं 9. म्हणजे हा फॉर्म्युला राईट आहे. ए युनियन बी हा इक्वल असतो ए इंटरसेक्शन बी च्या. बरोबर. बघा इथे आलं तुमच्या लक्षात. आता हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. या क्वेश्चन नंतर आपण प्रॅक्टिस सेटचे सम सॉल्व्ह करायला सुरुवात करून देऊ. 1.4 च्या प्रॅक्टिस सेटची. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा आता. इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7, देन फाइंड द नंबर ऑफ बी. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे नंबर ऑफ बी. मग आता बी चा नंबर फाइंड करायचा त्यासाठी काय लागेल आपल्याला पहिले फॉर्म्युला जो आपण आधी शिकलो. कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला यामध्ये नंबर ऑफ ए युनियन बी. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला आपल्याला तुम्हाला लक्षात आलाच असेल. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर. आता बघा यामध्ये फक्त व्हॅल्यू टाका तुम्ही. नंबर ऑफ ए युनियन बी किती दिला आपल्याला दिलाय का चेक करा बरं 29. इथे काय लिहायचं 29 इज इक्वल टू नंबर ऑफ ए काय दिलाय आपल्याला 15 लिहिला. नंतर नंबर ऑफ बी काय दिलाय आपल्याला तो फाइंड करायचा आहे. मग तो ऍज इट इज लिहून द्यायचा. मग मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी काय दिलं आपल्याला 7. मग आता इथे कसं करायचं व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. हा प्लस आणि हा मायनस. प्लस मायनस काय होतो मायनस. जर आपण 15 मधून जर 7 ला मायनस केलं तर किती आन्सर येईल सांगा बरं 8. 15 मायनस 7 किती येणार आहे 8 येईल. मग आता काय करायचं हे ऍज इट इज लिहून घ्यायचं नंबर ऑफ बी सेट. इतकं बरं तुम्हाला. आता काय करायचं हा 8 इकडे प्लस इकडे त्यांना काय होणार तो मायनस. मग 29 मायनस 8 इज इक्वल टू नंबर ऑफ सेट बी. मग आता बघा बरं 29 मधून 8 मायनस करा किती आन्सर येईल n इज इक्वल टू बी इज इक्वल टू 21. म्हणजे आपलं आन्सर किती आलं 21. नंबर ऑफ बी ची व्हॅल्यू किती काढली आपण 21. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट मग नंतर आपण क्वेश्चन नंबर सेकंड स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर सेकंड बघा आता. In a hostel, there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drink both tea and coffee. Find the number of students who do not drink tea or coffee. आता तुम्ही याचा पहिले मराठी मीनिंग समजून घ्या. एक हॉस्टेल आहे. हॉस्टेलमध्ये टोटल स्टुडंट्स किती आहेत सगळे 125 आणि त्यामधून 80 जे स्टुडंट्स आहेत ते काय पितात चहा आणि 60 जे स्टुडंट्स आहेत ते काय पितात कॉफी. त्यांनी विचारलं काय आपल्याला आणि असे जे विद्यार्थी आहेत स्टुडंट्स जे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात अशा किती आहेत 20 ड्रिंक बोथ टी अँड कॉफी. म्हणजे 20 मुलं कशी आहेत जे चहा पण पितात आणि कॉफी पण पितात. मग आपल्याला विचारलं काय फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. मग तुम्ही असं सांगा की 125 स्टुडंट्स मधून असे किती विद्यार्थी आहेत की जे चहा पण पित नाही आणि कॉफी पण पित नाही. आलं तुमच्या लक्षात काय क्वेश्चन होता. आता बघा आपण स्टार्ट करू. आधी तुम्हाला मी वेन डायग्राम नुसार समजावून देते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. बघा आता आपण एक युनियन काढून घेऊ. युनियनला आपण तुम्हाला माहिती क्वाड्रिलॅटरल्स ड्रॉ करतो. ही आपण एक युनियन काढून घेतला बरोबर. हे किती आपल्याला पूर्ण हॉस्टेल मधले स्टुडंट्स किती आहे युनियन मध्ये 125. आलं तुमच्या लक्षात. आता आपण टी मीन्स काय करून घेऊ एक सेट बनवून घेऊ कॉफीचा एक सेट बनवून घेऊ. मग आता इथे काय झालंय टी वाले स्टुडंट्स थोडा मोठा करून घेते मी. हे बघा हा हे टी वाले स्टुडंट्स आणि हे कॉफी वाले. टी थोडा मोठा करावा लागेल आपल्याला म्हणजे त्यामध्ये मायनस वगैरे करेल तर ते पण तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा हा झाला आपला ए. थोडा सर्कल चुकून जातोय पण ठीक आहे. आता आपण याला काय नाव देऊन देणार आहे टी. हा सेट टी आहे आणि हा सेट सी आहे म्हणजे कॉफी. आता बघा
इथे आपण काय करू, जे चहा पितात ते मुलं लिहू आणि इथे सी म्हणजे काय, जे कॉफी पितात ते लिहू. सांगा बरं आता, ड्रिंक टी, चहा पिणारे किती आहेत 80, इथे मी काय लिहून घेतलंय 80 बरोबर. नंतर कॉफी पिणारे किती आहेत 60, इथे मी काय लिहून घेतलं 60. आता बघा इथे काय विचारलंय, 20 ड्रिंक्स बोथ टी अँड कॉफी, 20 मुलं असे आहेत की जे टी पण पितात आणि कॉफी पण पितात. मग आता कसं करावं लागेल बरं, आपण ते सेपरेट करून टाकलंय. आता मी तुम्हाला सांगितलं काय आहे, ज्यावेळी कॉमन गोष्टी असतात त्यावेळेस आपण कसा करायचा, वेन डायग्राम कॉमन काढायची. म्हणजे बघा आता असं आपल्याला करावं लागेल. थोडं आपल्याला हा फिगर उलट सुलट होऊन गेलाय, बस त्याला आपण असं करून घेऊ, जरा व्यवस्थित दिसेल म्हणजे तो. बघा आता हा एक सर्कल आणि हा एक सर्कल आहे. तरी मी व्यवस्थित करायचा प्रयत्न केलेला आहे. बघा आता, आता हे काय झाले, टी पिणारे आणि हे काय झाले, कॉफी पिणारे. नंतर इथे मध्ये काय लिहायचे आपल्याला, जे बोथ टी आणि कॉफी दोघं पितात. सांगा बरं आता असे किती विद्यार्थी जे चहा आणि कॉफी दोघं पितात, 20. इथे काय लिहिणार मी, इथे काय लिहिणार 20. आलं तुमच्या लक्षात. मग आता विचारले त्यांनी, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. मग आता हे करायचं कसं बरं सांगा. तर लक्षात ठेवा तुम्ही, इथे आपण कॉमन घेतलेला आहे. यांनी टोटल मुलं बोलले होते 80, म्हणजे पूर्ण हॉस्टेलमधून 125 स्टुडंट्स आहेत, त्यापैकी 80 स्टुडंट्स काय पित आहेत, चहा. मग आपण काय केलं, इथे 20 कॉमन घेऊन घेतलाय. मग आपण काय करायचं, 80 - 20 किती येईल बरं, 60. म्हणजे आपल्याला लिहायचं काय आहे इथे 60. आलं तुमच्या लक्षात. कारण की हे जे 80 स्टुडंट्स आहे यामधून आपण एक कॉमन आहे. कॉमन म्हणजे काय, याच्यापैकी चहा पण पितात आणि हे कॉफी पण पितात. आपण जर यांना मायनस केलं तर इतके स्टुडंट्स काय आहेत, 60 स्टुडंट्स जे फक्त आणि फक्त काय पितात, टी पितात. आता तसंच आपण या कॉफी मध्ये पण करून घेऊ. हा जो 60 आहे हा मी वर लिहून देते 60. आता 60 मायनस काय करायचंय आपल्याला 20, कारण 60 स्टुडंट्स काय करतात, कॉफी पितात. मग 60 - 20 केल्यावर किती आला आन्सर सांगा बरं, किती येतं 40. म्हणजे 40 स्टुडंट्स काय आहेत, फक्त आणि फक्त कॉफी पितात. आता हा असा नंबर आहे यामध्ये टी पिणारे ऍड नाही, हे फक्त काय पितात, कॉफी. आणि हे 60 काय पितात, फक्त टी. आणि तुमच्या लक्षात, आपण हा कॉमन काय केला, याच्यामधून मायनस केला, हा कॉमन याच्यामधून पण मायनस करून घेतला. आता हे सॉल्व्ह कसं करायचं ते चेक करू. बघा आता मी इथून स्टार्ट करून देते. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे आपल्या हॉस्टेलमध्ये 125. ते युनियन पण आपण काय घेतलाय 125. मग आपण त्याला अज्युम काय केलंय ते लिहून घेऊ. लेट टी बी द set of students who drinks tea, and C be the, and आपण कॉफीला काय इथे कॉफी म्हणून आपण C घेऊन घेऊ, and C be the set of students who drink coffee, आता बघा इथे लिहायचं कसं. बघा आता आपण लिहून घेतलं, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती होते 125. नंतर लेट टी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक टी. म्हणजे आपण आता बघा आपण काय करून घेऊ, आधी नंबर ऑफ टी म्हणजे टी पिणारे किती ते लिहून घेऊ. नंबर ऑफ टी इज इक्वल टू, चेक करा बरं टी पिणारे किती आहे 60. मग इथे काय लिहून घेऊ आपण, आधी 60 नाही घ्यायचा, आपण काय करू ओरिजिनल जे नंबर आहेत क्वेश्चन मध्ये ते लिहून घेऊ. नंबर ऑफ टी किती आहे 80. हे मी तुम्हाला वेन डायग्राम मध्ये समजण्यासाठी केलंय. आपण इथे ओरिजिनल नंबर लिहून घेऊ जे आहेत क्वेश्चन मध्ये ते. नंतर नंबर ऑफ कॉफी पिणारे किती सांगा बरं मला, कॉफी पिणारे किती 60, इथे लिहिला 60. आता ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे,
जे कॉमन आहेत, जे कॉफी पण पितात आणि चहा पण पितात, त्याला काय बोलणार आपण? ए इंटरसेक्शन बी. मग ए इंटरसेक्शन बी लिहायच्या ऐवजी आपण टी इंटरसेक्शन सी लिहिणार. म्हणजे टी आणि कॉफी यामध्ये कॉमन किती स्टुडंट्स आहेत? कॉमन 20. आलेत का तुमच्या लक्षात? आता काय करायचं आपण? फॉर्म्युला वापरू. कुठला फॉर्म्युला बघा बरं? ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी. आपण याच्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचो? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आपण हा फॉर्म्युला वापरायचो, बरोबर? मग आता कसं करायचं? यामध्ये फक्त व्हॅल्यू चेंज करायची. ए च्या जागेवर काय लिहायचं? टी आणि बी च्या जागेवर काय लिहायचं? सी. कारण की आपण ए ला आपण टी म्हणजे चहा आणि बी कॉफी मानलेलं आहे. मग आता इथे बघा कसं लिहायचं? नंबर ऑफ टी युनियन सी, नंबर ऑफ टी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ टी. मग लिहायचं प्लस नंबर ऑफ सी मायनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. बघा ॲज इट इज हा जो फॉर्म्युला आहे तो आपण इथे लिहिलेला आहे. फक्त यामध्ये काय केलं? ए च्या जागेवर टी यूज केला आणि बी च्या जागेवर सी यूज केला, बस. दुसरं आपण काहीच चेंज केलेला नाही. हा इरेज करून टाकते मी. आता बघा फक्त व्हॅल्यू टाकायची आपल्याला याच्यात. ए युनियन बी आहे का आपल्या? ए युनियन सी आहे का आपल्याकडे? मीन्स टी युनियन सी आहे का? तर नाही. तर आपण काय करणार आहे? टी ची व्हॅल्यू लिहून घेऊ आधी. ए टी प्लस नंबर ऑफ सी किती आहे आपल्याकडे? 60 मायनस ए इंटरसेक्शन बी म्हणजे टी इंटरसेक्शन सी काय आहे आपल्याकडे? 20. इथे काय लिहून घेतला? 20. सांगा बरं 80 प्लस 60 किती होतो? 80 प्लस 60 140. 140 इथे लिहिला मायनस 20 ॲज इट इज. आता 140 मधून 20 मायनस केल्यावर किती राहतील? फक्त 120. आले का तुमचं लक्षात? म्हणजे हा काय झाला आपला? नंबर ऑफ टी इंटरसेक्शन टी युनियन सी, बरोबर? म्हणजे अशी आहेत मुलं की जे रिपीट झालेले नाहीत. यामधून हे रिपीट झालेले नाहीत अशी मुलं आहेत 120. आता आपण याच्यामध्ये फाइंड करू की असे किती मुलं आहेत की जे चहा आणि कॉफी दोघं पण नाही पीत. मग आता बघा कसं लिहायचं? इथून स्टार्ट करून देते मी. नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink tea and coffee. असे किती मुलं आहेत की जे चहा आणि कॉफी दोघं पण नाही पीत. मग आपण काय करायचं? ए युनियन बी किती होतं आपलं? बघा बरं थांबा. टोटल किती होतं? 125. त्यामधून मायनस करून घेऊ आपण टी युनियन सी मीन्स 120. तर किती आन्सर आला आपलं? 5. म्हणजे असे किती स्टुडंट्स होते की जे चहा आणि कॉफी दोघं पण पीत नव्हते? ते किती होते? त्यांची व्हॅल्यू 5. तुमचं आलं लक्षात? परत एक वेळा समजून देते मी, व्यवस्थित लक्ष द्या. आपण ही एक वेन डायग्राम तयार केली, बरोबर? यामध्ये काय केलं आपण? हॉस्टेलमध्ये टोटल स्टुडंट्स होते 125 ते लिहून घेतले. नंतर टी पिणारे ओरिजिनल किती होते? नंबर 80. इथे मी लिहिला 80. नंतर ड्रिंक कॉफी असे किती होते? 60. इथे लिहिला 60. कळलं तुम्हाला? आणि असे किती मुलं होते की जे चहा आणि कॉफी दोघं प्यायचे? असे होते 20. तो नंबर मी इथे लिहिला. म्हणजे टी आणि कॉफी या दोघांमधला कॉमन. आलं इतकं तुमचं लक्षात? मग आता आपल्याला काय करायचंय? हे तर कॉमन आहे ना. कॉमनचा अर्थ काय? की जे टी पण पितायत आणि जे कॉफी पण पितायत, बरोबर? मग आपल्याला काय करायचंय? इथं फक्त कॉफी पिणाऱ्यांचा नंबर वेगळा करायचा आहे. मग आपण काय करू? 60 मधून हा 20 मायनस करून घेऊ. कारण की यामध्ये ही टी वाले पण येत आहेत ना. आलं का तुमच्या लक्षात? कारण की हा कॉफी, तर कॉफीमध्ये सेपरेट कॉफीचा आहे का आपला सेट? नाही. त्याच्यामध्ये ही टीचा पण सेट ऍड आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय? हा 20 कडे मायनस करायचा. मग 60 मधून 20 मायनस केल्यावर किती आन्सर आला आपला? 40. मग आता इथे 80. आता हे टी वाली का फक्त? नाही, कारण इथे कॉफी पण ऍड आहे. म्हणून काय करायचं? टी ला वेगळं करण्यासाठी हा 20 याच्यातून परत मायनस करायचा. मग 80 मायनस 20 किती आला आपला आन्सर? 60. मग आता बघा ते लिहायचं कसं? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 125. पूर्ण हॉस्टेलमध्ये मुलं किती होते? 125. लेट टी विथ अ सेट ऑफ स्टुडंट्स हु ड्रिंक टी. आपण टी पिणार. आता मी तुम्हाला इथे टी लिहायचं तर टी लिहा, सी लिहायचं तर सी लिहा, दुसरा नंबर घ्यायचा तर दुसरं घ्या अल्फाबेट. पण मी काय केलं? इथे टी होता, त्याचा पहिला लेटर घेतलेला आहे टी म्हणून इथे टी लिहिला. कॉफीचा पहिला लेटर सी असतो म्हणून सी घेतला. सी विथ द सेट ऑफ स्टुडंट्स हु ड्रिंक कॉफी. आलं तुमच्या इतकं लक्षात?
आता पुढे काय करायचं, नंबर ऑफ टी पिणारे किती होते 80 स्टुडंट लिहिलं, नंबर ऑफ कॉफी पिणारे किती होते 60 स्टुडंट्स, आणि टी इंटरसेक्शन सी म्हणजे चहा आणि कॉफी दोघांमधले कॉमन की दोघं रोज पितात त्यांचे किती होते नंबर 20. मग आता काय करायचं, आपण फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला होता ए युनियन बी चा काय होता, त्यामध्ये फक्त आपण काय केलं, ए च्या जागेवर टी आणि बी च्या जागेवर सी इतकंच चेंज केलंय, हा तो फॉर्म्युला लिहून दिला. मग आता नंबर ऑफ टी पिणारे किती होते 80, नंबर ऑफ सी कॉफी पिणारे किती होते 60, मायनस ची साइन ऍज इट इज, ए इंटरसेक्शन सी म्हणजे टी इंटरसेक्शन सी म्हणजे दोघांमधले कॉमन 20 इथे लिहून घेतला. मग आता काय केलं, या दोघांना ऍड केलं, प्लस 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 होतं 80 प्लस 60 140, 140 मधून हा 20 मायनस करायचं आपल्याला. मग 140 मधून 20 गेल्यावर 120 आला, म्हणजे टी युनियन सी किती आला 120. आता याचा अर्थ काय असतो, चहा आणि कॉफी हे पिणारे मुलं आहेत, यामध्ये रिपीट झालेले नाही. कळलं तुम्हाला, याच्यामधून रिपीट एक पण नंबर झालेला नाहीये, त्याला आपण काय बोलतो ए युनियन बी म्हणजे टी युनियन सी. मग आता बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी अँड कॉफी, अशी किती मुलं आहेत की जे चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित, हे मायनस करायचे. आपल्याला पूर्ण टोटल हॉस्टेलची मुलं घ्यावी लागतील, मग ते किती होते 125. मी इथे काय आपण 125 मायनस काय केला, हा 80 युनियन सी हा मायनस 120, मग किती आन्सर आला आपला 5. म्हणजे 5 स्टुडंट्स अशा आहेत की जे चहा पण नाही पित आणि कॉफी पण नाही पित. आलं तुमच्या लक्षात, हा सम तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेलच. तुम्ही आता याला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, समजण्यासाठी तुम्ही वेन डायग्राम पण बाजूला काढून घ्या. एक्झाम मध्ये तुम्ही वेन डायग्राम काढली तरी चालेल, नाही काढली तरी पण चालेल, असं काही मेन्शन नाही केलं आपल्याला की तुम्ही इथे डायग्राम काढून दाखवा, पण जर तुम्हाला जमली इझी डायग्राम काढली तरी नो प्रॉब्लेम. आणि हा जो सम आहे तो इथून स्टार्ट करा व्यवस्थित, याच्यानंतर ही लाईन लिहायची आणि मग हे आन्सर आहे लास्ट. आता हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा, मग आपण नेक्स्ट सम पाहू.